प्रश्न क्रमांक 5. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय व त्यातून काय प्राप्त होत असते? प्रश्न क्रमांक 6. ज्ञान व प्रेमस्वरूप स्पष्ट करण्यासाठी परमेश्वराने कशाचे उदाहरण दिलेले आहे, म्हणजे कशाचं दृष्टांत आपल्याला सांगितलेला आहे? प्रश्न क्रमांक 7. प्रेमामुळे कशाची प्राप्ती होते व ज्ञानामुळे कशाची प्राप्ती होते? प्रश्न क्रमांक 8. परमेश्वराचे किती व कोणत्या पद्धतीने अवतार परमेश्वर घेत असतात? प्रश्न क्रमांक 9. ज्ञानी भक्ताला व प्रेमी भक्ताला परमेश्वराच्या कशाची अपेक्षा असते? प्रश्न क्रमांक 10. परमेश्वराने चैतन्याच्या पलीकडे कोणते अच्युत पद सांगितलेले आहे? प्रश्न क्रमांक 11. परमेश्वराचा ज्ञान व प्रेम वेगळे सांगण्याचा उद्देश काय आहे? प्रश्न क्रमांक 12. ज्ञानी व प्रेमी भक्ताचे यापैकी कोणाचे पद अच्युत की च्युत? प्रश्न क्रमांक 13. परमेश्वराच्या अवताराचे प्रकार किती व कोणते? प्रश्न क्रमांक 14. ब्रह्माला धर्मशून्य व धर्मरहित का म्हटले आहे? प्रश्न क्रमांक 15. ब्रह्म किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 16. ब्रह्माच्या ठिकाणी धर्म कोणत्या स्वरूपाचे आहेत? प्रश्न क्रमांक 17. ब्रह्म आपल्या धर्माचे कार्य कोणाच्या मार्फत करत असते? प्रश्न क्रमांक 18. परमेश्वराचे स्वरूप सामर्थ्य किती? प्रश्न क्रमांक 19. परमेश्वराच्या त्रंश अंशामध्ये कोणाकोणाचे स्वरूप अंतर्भूत आहे व त्यास कोणता परमेश्वर म्हणतात? प्रश्न क्रमांक 20. सत चित आनंद व्यापकत्व स्पष्ट करण्यासाठी परमेश्वर कशाचे उदाहरण सांगतात? प्रश्न क्रमांक 21. माया स्वरूपाने कोणाकोणास व ब्रह्मस्वरूपाने व ईश्वर स्वरूपाने कोणास व्यापलेले आहे? प्रश्न क्रमांक 22. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 23. देवता व परमेश्वराप्रमाणे कोण कधीही अवतार घेत नाही? प्रश्न क्रमांक 24. अविक्रियत्व कोणाचा सहज भाव आहे? प्रश्न क्रमांक 25. परमेश्वराचे धर्म व गुण सांगा. प्रश्न क्रमांक 26. सुख म्हणजे काय व आनंद म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 27. देवतांचे पंचप्रकार सांगा, ते परमेश्वरात आहे काय? प्रश्न क्रमांक 28. परमेश्वराच्या शक्तीत काय काय येते, म्हणजे परमेश्वराच्या शक्ती सांगा. प्रश्न क्रमांक 29. परमेश्वराच्या शक्तीचे प्रकार सांगा, त्या शक्तीत काय काय येते? प्रश्न क्रमांक 30. परमेश्वर ब्रह्मांडांचे कार्य कोणाकोणामार्फत करतात? प्रश्न क्रमांक 31. परमेश्वराने जाणविल्यास त्यांच्या किती व कोणत्या प्रवृत्ती देवतांना जाणू शकतात? प्रश्न क्रमांक 32. देवता शक्ती जीवाच्या
व परमेश्वराच्या ठिकाणी कशा प्रकारे असतात? प्रश्न क्रमांक 33. परमेश्वराच्या चेतन शक्ती व जडाशक्तीत काय काय येते? प्रश्न क्रमांक 34. परमेश्वराचे देता घेता येतात ते काय? देता घेता येत नाही ते काय? प्रश्न क्रमांक 35. परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी व व्यक्त स्वरूपी कारण व कार्य स्वरूपात काय असते? प्रश्न क्रमांक 36. परमेश्वर कसा आहे व कसा होतो? प्रश्न क्रमांक 37. परमेश्वर कृपेचे कार्य सांगा. प्रश्न क्रमांक 38. परमेश्वर अवतार कोणत्या गुणामुळे घेतात? परमेश्वराचा सर्वश्रेष्ठ गुण सांगा. प्रश्न क्रमांक 39. परमेश्वराच्या व्यक्त व अव्यक्त या दोन्हीही वेळी कोणत्या शक्ती कार्यरत असतात? प्रश्न क्रमांक 40. परमेश्वराच्या अव्यक्ती कारण रूप तर व्यक्ती कार्यरूप काय काय असते? प्रश्न क्रमांक 41. परमेश्वराच्या ज्ञान व विज्ञानाचे कार्य कोणते? ते कोणत्या वेळी परमेश्वर करतात? प्रश्न क्रमांक 42. विज्ञान शक्ती व ज्ञान शक्ती यांची व्याख्या सांगा. प्रश्न क्रमांक 43. श्रीकृष्ण महाराज व सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची विज्ञानातील लीळा सांगा. विज्ञानाद्वारे परमेश्वराने कोणत्या कोणत्या लीळा केलेल्या आहे? प्रश्न क्रमांक 44. देवत्यांच्या विद्या सामर्थ्याला काय म्हणतात व का? प्रश्न क्रमांक 45. परमेश्वराची भक्ती करणारे लोक किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 46. परमेश्वराची दाने किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 47. परमेश्वर शक्तीचे थोवे किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 48. त्यागाचे प्रकार किती व कोणकोणते? उदाहरणे सांगा. प्रश्न क्रमांक 49. अहेतुकामध्ये हेतू कोणता नसावा व कोणता असावा? प्रश्न क्रमांक 50. परमेश्वर विलक्षण अवतार कसा घेतात व कशात घेतात? प्रश्न क्रमांक 51. परमेश्वराला अनुसरलेले महिला भक्त व पुरुष भक्तांची नावे सांगा. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये परमेश्वराला कोणकोणते पुरुष अनुसरले आणि कोणत्या महिला अनुसरल्या यांची नावे सांगायची आहे. प्रश्न क्रमांक 52. परमेश्वराचे ज्ञान व प्रेम होण्यासाठी जीवाची किती अधिकार असावे लागतात व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 53. मनुष्यदेह होण्याचे प्रकार किती व कोणते? प्रश्न क्रमांक 54. कर्माची चाल किती व कोणकोणती? प्रश्न क्रमांक 55. कर्मभोग किती पर्यायाने भोगले जातात व कोणकोणत्या? प्रश्न क्रमांक 56. क्रियेचे प्रकार किती व कोणते? त्यांच्या व्याख्या सांगा.
प्रश्न क्रमांक 57. कर्माचे प्रकार किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 58. नरक किती प्रकारचे असतात व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 59. चहू पदार्थ कोणते, त्याचे कार्य कारण स्वरूप लक्षण सांगा. प्रश्न क्रमांक 60. बोध नसताना त्याग करणारे जीव किती प्रकारचे व कोणते? प्रश्न क्रमांक 61. विधीचे प्रकार किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 62. युगे किती व कोणकोणते, त्यातील जीवाचे आयुर्मान सांगा. प्रश्न क्रमांक 63. परमेश्वर कशा कशात अवतार घेतात? प्रश्न क्रमांक 64. युगानुरूप धर्म व अधर्म व प्राप्ती सांगा. प्रश्न क्रमांक 65. सृष्टी निर्मितीचे प्रयोजन सांगा व ती कोणी व केव्हा निर्माण केली? प्रश्न क्रमांक 66. मूळ सृष्टी कोणती व किती, त्यानंतरची सृष्टीचे नाव सांगा. प्रश्न क्रमांक 67. सृष्टी निर्मितीचे प्रयोजन काय? सृष्टी कधी व कोणी निर्माण केली? प्रश्न क्रमांक 68. एका ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा सांगा आणि ब्रह्मांडांची संख्या सांगा. प्रश्न क्रमांक 69. अनेक ब्रह्मांडांना व्यापलेली देवता सांगा, तिची स्वरूप मर्यादा सांगा. प्रश्न क्रमांक 70. विष्णू देवतेचे प्रकार किती व कोणकोणते? म्हणजे किती विष्णू आहे? प्रश्न क्रमांक 71. परमेश्वर जीवाच्या कशाचा छेद करतात व कधी करतात? प्रश्न क्रमांक 72. व्यक्त होण्यास कोण पात्र आहे आणि कोण नाही? प्रश्न क्रमांक 73. ब्रह्मस्वरूप आपले कार्य कोणाच्या मार्फत करते व का करते? ब्रह्मस्वरूप आपले कार्य कोणाच्या मार्फत करते व का करते? प्रश्न क्रमांक 74. सौंदर्याची व औदार्याची व्याख्या सांगा. प्रश्न क्रमांक 75. भूतभजनाचे पात्र किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 76. परमेश्वराचे ज्ञान व प्रेम कशाने होते? प्रश्न क्रमांक 77. एखाद्या जीवाचे दुःख नाहीसे करणे व जीवास सुख देणे अथवा दोन्हीही करणे हे परमेश्वर कोणत्या गुणामुळे करतो? प्रश्न क्रमांक 78. सन्निधान म्हणजे काय आणि असन्निधान म्हणजे काय?
प्रश्न क्रमांक 79. परमेश्वर अनार्जित दाता कोणत्या गुणामुळे ठरतो? प्रश्न क्रमांक 80. परमेश्वराच्या प्राप्तीच्या ज्ञानाचे प्रकार किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 81. नित्यविधी व निमित्तविधी सांगा. प्रश्न क्रमांक 82. आपण परमेश्वराच्या आता सन्निधानात की असन्निधानात आहोत हे सांगा. प्रश्न क्रमांक 83. कर्मराहाटीच्या व दैवराहाटीच्या जीवाची देह अभिमानिनी देवता सांगा. प्रश्न क्रमांक 84. कर्मराहाटीचा जीव दैवराहाटीत आला तर त्याचा देह अभिमानिनी देवता कोणती असते? म्हणजे एखादा जीव अन्य आहे, बिगर उपदेशी आहे, तो नंतर त्याला परमेश्वराने बोध दिला आणि बोध दिल्यानंतर तो उपदेशी झाला, म्हणजे तो दैवराहाटीत आला, तर त्याची देह अभिमानिनी कोणती असते? प्रश्न क्रमांक 85. संलग्न कोण त्याचे कार्य सांगा. प्रश्न क्रमांक 86. दैवराहाटीचे पुरुष भेद सांगा. प्रश्न क्रमांक 87. प्रेमाचे उपाय किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 88. साधन किती व कोणकोणते आहे? प्रश्न क्रमांक 89. परमेश्वराचे स्थानाचे प्रकार किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 90. संहाराचे प्रकार किती व कोणकोणते? महासंहार कधी होतो? प्रश्न क्रमांक 91. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हेच श्रीकृष्ण महाराज आहे याचे प्रमाण देण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या लीळा सांगू शकता किंवा त्या लीळा प्रमाणबद्ध सांगा. प्रश्न क्रमांक 92. प्रेमी भक्ताचा परमेश्वर कशाचा उच्छेद करतात? प्रश्न क्रमांक 93. दुःखाचे प्रकार किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 94. विग्रह कशास म्हटले आहे, ते कशातून होतात? प्रश्न क्रमांक 95. जीवास बोध व बोधशक्ती कोणाकडून होते? एका सृष्टीत जीवास बोध किती वेळा होतो? म्हणजे एका जीवामध्ये एका सृष्टीत एका जीवाला किती वेळा बोधाची संधी परमेश्वर प्राप्त करून देत असतात? प्रश्न क्रमांक 96. संन्यास व अनुसरण म्हणजे काय? यातला नेमका फरक काय? प्रश्न क्रमांक 97. स्मरणाचे प्रकार किती व कोणकोणते? प्रश्न क्रमांक 98. वैराग्य व विरक्तीची व्याख्या सांगा. प्रश्न क्रमांक 99. परमेश्वर प्राप्तीसाठी जीवाला काय काय करावे लागेल? म्हणजे कोणत्या उपायाने परमेश्वराची प्राप्ती होईल, हे जीवाला काय करावे लागेल? प्रश्न क्रमांक 100. परमेश्वर प्राप्तीसाठी आपण काय करणार व केव्हा, व ते केव्हा करावे लागेल म्हणजे परमेश्वर प्राप्ती होईल?
याचं चिंतन करायचं आहे. गेल्या 3 प्रश्नपत्रिका आपल्या 50च प्रश्नांची असताना ही जी प्रश्नपत्रिका ही 100 प्रश्नांची बनवलेली आहे. कारण परमेश्वराव्यतिरिक्त असे कितीतरी विषय आहे परमेश्वराच्या अनुषंगाने, त्याचं आपण चिंतन केलेलं आहे. आणि यामध्ये असेही काही 2-3 विषय आहे का त्याचं आपण पुढील सत्संगामध्ये चिंतन करणार आहोत. परंतु तरीही आपण हे शोधण्याचा, याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे परमेश्वरावरती आपण सत्संग घेतलेले आहे ते जर तुम्ही ऐकले असतील, त्याचं जर तुम्ही चिंतन केलं असेल, तर ह्या प्रश्नपत्रिकेतून त्याचं पुन्हा एकदा चिंतन होईल आणि परमेश्वर हा पदार्थ, परमेश्वर ही वस्तू आपल्याला बऱ्यापैकी समजेल, कळेल. म्हणजे परमेश्वर हा शेवटी सांगितला आणि तो सांगण्याचा जो उद्देश आहे परमेश्वराचा, ह्या जीवानी त्या परमेश्वराला जाणावं, समजावं आणि त्या परमेश्वरालाच अनन्य भावे शरण जावं. परमेश्वराच्या समर्थवादावरती पूर्णपणे विसंबून, निरावलंब होऊन, परमेश्वरावरती अवलंबून राहून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराची भक्ती करावी. याच्यासाठी परमेश्वराने प्रथम जीवाला जीव सांगितला. त्यानंतर ह्या जीवामध्ये असलेलं गुण, दोष, त्याबरोबरच ह्या जीवानी स्वतःमध्ये काय अंतर्बाह्य बदल केला पाहिजे, ह्या अनेक लीळा आणि वचनांच्या, दृष्टांतांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला समजवलं. त्याचप्रमाणे ह्या जीवाची योग्यता, अयोग्यता, संत असंत सामग्रीच्या अनुषंगाने अधिकार, मग तो श्रेष्ठ अधिकार, मध्यम अधिकार आणि कनिष्ठ अधिकार, या अनुषंगाने अनेक दृष्टांत आपल्याला परमेश्वराने सांगितले. कोणत्या जीवाला किती लवकर हे तत्त्वज्ञान प्रसवेल, समजेल, यासाठी परमेश्वराने वर्गीकरण करून भरपूर अशा दृष्टांतातून आपल्याला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत अशा कितीतरी गोष्टी आहे का परमेश्वर ह्या जीवावरती प्रयोग करून ह्या अयोग्य जीवाला योग्य करतात आणि मग प्राप्तीला घेऊन जातात. कारण ह्या जीवामध्ये अनंत दोष आहे. अनादि अविद्येने युक्त असलेला हा जीव स्वतःहून परमेश्वराचं ज्ञानही त्याला संभवणार नाही आणि स्वतःहून परमेश्वराची प्राप्ती त्याला अशक्य आहे. परंतु परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळे तो परमेश्वर ह्या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करतो आणि प्राप्तीला घेऊन जात असतो. आता अयोग्य जीवाला योग्य करणं म्हणजे त्याच्यावरती प्रोसेस आली. एखादी चुकीची गोष्ट असेल, त्याला आपल्याला नीट करायचं असेल, एखादी बिघडलेली गाडी असेल, त्याला आपल्याला नीट करायचं असेल, तर त्याला आपल्याला ती प्रोसेस करावं लागेल. कच्ची भाजी आपल्याला खाण्या उपयुक्त जर करायची असेल, तर त्याला आपल्याला प्रोसेस करावं लागेल, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करावं लागेल. किंवा अस्वच्छ कपडा आहे, स्वच्छ करण्यासाठी आपल्याला प्रक्रिया करावं लागेल. तसंच अगदी परमेश्वराने ह्या अनादि अविद्यायुक्त जीवाला प्रक्रिया करून युक्त बनवलं, योग्य बनवलं. परंतु त्याच्यासाठी ह्या जीवाचा प्रयत्न अत्यंत गरजेचा आहे. आपल्याला काही गोष्टीच्या अन्यथा ज्ञानामुळे भ्रम झालेला आहे की सर्व काही जर परमेश्वरच करतो तर मग आपण करण्याची काय गरज आहे, काय आवश्यकता आहे. पण परमेश्वर सर्व काही करून घेत नाही. परमेश्वराने सर्व मात्र केलेलं आहे, हे लक्षात घ्या. जीव हा स्वतंत्र एक पदार्थ आहे. ज्यावेळेस आपण विचार करतो तर ह्या विचारामध्ये एकच विचार कधीच येत नाही. योग्य विचार पण येतो, अयोग्य विचार पण येतो. याचं कन्फ्युजन पण आपल्या मनामध्ये, संभ्रमावस्था पण आपल्या मनामध्ये असते. मग कोणता विचार आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल का परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं, आपल्या हिताचं तो बघत असल्यामुळं, त्याला या जीवाला मुक्तीला नेण्याचं व्यसन असल्यामुळं परमेश्वर जे बी देईल ते चांगलंच देईल आणि योग्यच देईल. म्हणून जे बी आपल्या जीवनामध्ये सुख असतील, चांगले विचार असतील, चांगले लोक असतील, चांगले कर्म करण्याची ताकद असेल,
हिंमत असेल, ती हे सर्व काही परमेश्वराकडून आपल्याला भेटत असतं. आणि जे नकारात्मक विचार आहे आपले, चुकीचे विचार आहे, चुकीची कृती आहे, चुकीची बुद्धी आहे, ही जी आहे ही जीवाची मुळातच आहे. कारण अनादि अविद्यायुक्त जीव, मतित्रय आणि जीवत्व, अज्ञान, अन्यथा ज्ञान यांनी अनंत दोषांनी युक्त असलेला हा जीव चांगला विचारच करू शकत नाही. तर चांगला विचार करणं म्हणजे ऊर्ध्वगतीचा विचार करणं, होकारात्मक विचार करणं म्हणजे ऊर्ध्वगतीचा विचार करणं. आणि या जीवाच्या सत्संगामध्ये याच्यावरती आपण खूप चिंतन केलं आणि प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे धार्मिकता करणं म्हणजे आपण आपल्यावरती प्रक्रिया करणं, इतका सोपं आणि सरळ अर्थ होतो. आपण धार्मिकता कर्मकांडात बसवली, आपण धार्मिकता विधीने बसवली आणि बाकीचं सर्व काही सोडून दिलं. जर आपली वाणी म्हणजे स्वच्छ नसेल, सुंदर नसेल, दुसऱ्याला सुखदायक जर नसेल, तर ह्या वाणीद्वारे आपण अनेकांचे जर मन दुखवत असेल, अनेकांना त्रास जर देत असेल आणि आपण कितीही दुसरीकडे धार्मिकता जर करत असेल, तर त्याला काही अर्थ नाही. पण परमेश्वराची आपल्याकडून काय अपेक्षा आहे? परमेश्वराने धार्मिकता सांगत असताना किंवा धर्म आपल्याला सांगत असताना या जीवावरती कोणती प्रक्रिया परमेश्वर करू इच्छितात, कोणती प्रक्रिया परमेश्वर करतात, याचं जर आपण चिंतन केलं आणि अनेक दृष्टांताकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. जसं फुटाण्याचा दृष्टांत परमेश्वर सांगतात. तो फुटाणेकार असतो, त्या हरभऱ्याला कडकपणा त्या हरभऱ्याचा जावा, मृदुत्व यावं म्हणून त्याला ते भिजत ठेवतो. नंतर मग एका टोकरीमध्ये ते गरम करतो रेतीमध्ये, तिथून काढतो दुसऱ्या टोकरीत, तिसऱ्या टोकरीत, अशा वेगळ्या त्याच्या प्रक्रियेतून त्याला नेल्यानंतर तो फुटाणा खाण्यायुक्त होतो. तसंच या जीवावरती परमेश्वर प्रक्रिया करत असतात. परंतु त्या प्रक्रियेला आपण किती साथ देतोय, आपण किती पाठिंबा देतो किंवा आपण किती रिस्पॉन्स देतो त्याच्यावरती गोष्ट आहे. एखादी व्यक्ती आपल्याला जर काही चांगलं सांगत असेल, ते आपण कितपत ऐकतोय त्याच्यानुसार त्याच्या सांगण्याला महत्त्व प्राप्त होत असतं. किंवा आपण त्याचं कितपत ऐकलंय त्याच्यानुसार तो पुढं आपल्याला सांगणार की नाही हे ठरत असतं. म्हणून परमेश्वराने धर्म आणि धार्मिकता सांगत असताना आपण अनंत लीळा जर बघितल्या आणि त्या लीळांमध्ये परमेश्वराने या जीवावरती कोणत्या प्रक्रियेची अपेक्षा केलेली आहे, त्या अनुषंगाने परमेश्वराने अनेक असे सूत्र सांगितलेले. मागे एका सत्संगामध्ये मी आव्हान केलं होतं आणि आपल्याला विनंती केली होती की सूत्रपाठ तुम्ही आता वाचायला सुरुवात केलेली आहे, सूत्रपाठाचं दररोज पारायण करताय तुम्ही, अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. असे किती वचनं आहे, असे किती सूत्र आहे का ते आजच आपण व्यवहारिक जगतामध्ये, सांसारिक जगामध्ये, भौतिक जगामध्ये राहत असताना, जगत असताना आजच आपण ते पाळू शकतो किंवा पाळण्याचा प्रयत्न करू शकतो. असे किती वचनं आहे त्याची एक लिस्ट वेगळी करा आणि तुम्ही केली नक्की असेल. त्या सूत्रांवरती जर नजर मारली तर ते सूत्र वाचत असताना, त्याचं चिंतन करत असताना आपल्या हे लक्षात येईल की आपल्याला मनामध्ये त्याचा विचार आणायचा आहे आणि त्याच्यामध्ये बदल करून आणायचा आहे. आपण जर वाईट बोलत असेल, चुकीचं बोलत असेल, तर परमेश्वर म्हणतात प्रिय वक्ता व्हावे. महात्म्यांनी काय व्हायचं आहे? प्रिय वक्ता म्हणजे गोड बोलायचं आहे. म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की तुम्ही चुकीचं बोलताय, वाईट बोलताय, त्याऐवजी तुम्ही प्रेमाने बोला. त्याचा वेगळा अर्थ आपण जर घेतला तर हे लक्षात येईल. अशी कितीतरी वचनं आहे. महात्म्यांनी सत्तेर्जय व्हावे म्हणजे तुम्ही खोटं बोलतात, खोटा व्यवहार करतात, अनिष्ट व्यवहार करतात, चुकीचा व्यवहार करतात, याऐवजी तुम्ही काय करा? चांगला व्यवहार करा. सत्य सारखं बोला, सत्यासारखं वागा आणि सत्याच्याच ठिकाणी तुमचा व्यवहार असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय का परमेश्वर आपल्याला अप्रत्यक्षरित्या या वाचनाच्या माध्यमातून आपली ओळख करून देत असतात का हा जीव काय आहे आणि ह्या जीवाने आता वागायचं कसं आहे. त्या वचनांना वाचत असताना, वचनांना
वाचल्याबरोबर आपल्याला त्यातला मथितार्थ, मर्म आणि परमेश्वराने आपल्याकडून केलेली अपेक्षा आपल्या लक्षात आली पाहिजे. हे उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं. असे कितीतरी वचनं आहे की परमेश्वर स्पष्ट सांगतात का हे करू नये. याचा अर्थ आपण करतोय म्हणून परमेश्वर सांगताय हे करू नये. म्हणून जे करू नये असे जे वचनं आहे ते आपण जर वेगळे केले आणि ते वाचत असताना, त्याच्यावर नजर टाकत असताना, त्याच्यावरती दृष्टी टाकत असताना, त्याचं चिंतन करत असताना आपल्याला हे लक्षात येईल की आपण खरंच असं करत आलो आणि करत आहे. आणि म्हणून आपल्याला आता परमेश्वराने डायरेक्ट आदेश दिलेला आहे की तुम्ही करत आले, आज करत आहात, तर इथून पुढं करू नका. हे परमेश्वराचं ऐकणं आहे, परमेश्वराला मानणं आहे. परमेश्वराच्या समर्थवादावरती जर आपली निष्ठा असेल, आपला भाव जर असेल आणि तो पक्का परिपक्व असेल, तर परमेश्वराचं ऐकण्यासाठी आपण सतत धडपडत राहू, तळमळ करत राहू. याच्यामध्ये अधिकार अनाधिकाराचा काही विषय येत नाही. कारण जीव सर्वाधिकारी जरी सांगितला आहे परमेश्वरांनी, परंतु कोणता जीव किती प्रयत्न करतो त्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहे. परमेश्वराने तर सर्वांना सांगितलं आहे, असं विशिष्ट वर्गीकरण केलं नाही की ह्या 4 लोकांना हे मी सांगितलं, ह्या 4 लोकांना मी ते सांगितलेलं नाही. सर्वांना सांगितले. मग कोण ऐकतो, कोण तो बदल घडून आणतो, त्याच्यानुसार परमेश्वर त्याला पुढं पास करत राहतात. पहिलीत तर अनेक विद्यार्थी असतात किंवा 10वीच्या परीक्षेला अनेक विद्यार्थी असतात. त्यांनी वर्षभरात किती अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार त्यांनी कसा पेपर सोडवला, त्याच्यानुसार ते बोर्ड ठरवतं का कोणाला पास करायचं आणि कोणाला नापास करायचं. ते असं चिठ्ठ्या टाकून सांगत नाही की चला याची चिठ्ठी आली हा पास, याची चिठ्ठी गेली हा नापास, असं सांगत नाही. आपण काय करतो त्याच्यानुसार ते निर्णय देत असतात. तसंच परमेश्वर आहे की परमेश्वराने आपल्याला एक सिलेबस, अभ्यासक्रम देऊन टाकला आहे. तुम्ही काय आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे हे आपल्याला परमेश्वराने सांगितल्यानंतर आपण आता त्याच्यावरती चिंतन करून किती आपल्यामध्ये आपण बदल करून आणतोय, त्याच्यानुसार पास नापासचा विषय ठरेल. त्याच्यानुसार आपलं आध्यात्मिक जी प्रगती, आध्यात्मिक जी वाटचाल आहे ती ठरत असते. आणि म्हणून आपण याचं सतत चिंतन केलं पाहिजे. जीव पदार्थ बघत असताना मी तुम्हाला आव्हान केलं होतं की सर्वात चिंतन आपल्या दोषाचं करा, आपल्या नकारात्मक गोष्टीचं करा, आपल्यामध्ये नसलेल्या गोष्टीचं करा. जी वस्तू आपल्याकडे नाही आहे त्या वस्तूचं आपल्याला आकर्षण असतं आणि ती घेण्यासाठी आपला प्रयत्न असतो. जी वस्तू आपल्याकडे आहे तिचं आकर्षण आपल्याला राहत पण नाही आणि ती घेण्याचा आपण धडपड आणि प्रयत्न पण करत नाही. मग आपल्याकडे कोणती वस्तू नाही आहे? ऊर्ध्वगतीची वस्तू नाही आहे, संत सामुग्री नाही आहे. परमेश्वराने सांगितलेल्या आचरणाच्या माध्यमातून तो आचार करण्याची हिंमत आणि ते आचार करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे नाही आहे. ती आपल्याला निर्माण करावं लागेल. नुसतंच सकाळ, दुपारी किंवा संध्याकाळी देवपूजा करून परमेश्वर भेटणार नाही. नुसत्याच क्रिया करून आपल्याला परमेश्वर भेटणार नाही. नुसते स्थानं करून आपल्याला परमेश्वर भेटणार नाही. सर्व संप्रदायाची, सर्व धर्माची देवपूजा एकत्र केली आणि ती जरी आपण दररोज करीत बसलो तरी परमेश्वर आपल्याला भेटणार नाही. त्यांनी योग्यता निर्माण होईल, ते वाया जाणार नाही. परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वरांनी स्पष्ट सांगितले ज्ञानमोचक. ज्ञानानेच परमेश्वर होईल. आणि मग ते ज्ञान कोणतं? आत्मज्ञाने मोक्ष. म्हणजे मला स्वतःची ओळख करून घेणं, मला स्वतःची ओळख करून त्यामध्ये कोणता बदल करणं आणि तो बदल कोणता, तर जे अयोग्य आहे ते योग्यामध्ये रूपांतरित करणं, जे चुकीचं आहे ते चांगल्यामध्ये रूपांतरित करणं, जे अधगतीचं आहे ते ऊर्ध्वगतीमध्ये रूपांतरित करणं. म्हणजे धर्म खूप सोपा आहे, परंतु तो तुम्ही त्या पद्धतीनं समजून जर घेतला तर तुम्हाला त्याच्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास पण होणार नाही. धर्म सांभाळताना आणि परमेश्वर प्राप्ती करत असताना किंवा परमेश्वर भक्ती करत असताना याच्या व्यतिरिक्त जगामध्ये काहीच सोपं नाही असं तुम्हाला जाणवेल. फक्त त्यावरती चिंतन करून ती प्रक्रिया करण्याला आपण सुरुवात केली पाहिजे. कर्मराठी म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. ज्यावेळेस आपल्याला समजलं, ज्यावेळेस आपल्याला कळालं, त्याच वेळेस आपण त्या करण्याला सुरुवात करणं म्हणजेच धर्माची अपेक्षा किंवा धर्माचं जाण आपल्याला झालेली आहे हे आपण समजू शकतो. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराने आपल्याला सर्व काही सांगून ठेवलेलं आहे
फक्त त्याच्यावरती चिंतन करणं आणि त्या चिंतनातून, त्या मननातून आपण त्या कृतीवर जाणं आणि त्या कृतीतून आपल्याला परमेश्वर प्राप्ती भेटत असणार आहे. कारण परमेश्वराचं सर्व तत्त्वज्ञान आपण समजून घेतलं, ज्ञान आपण समजून घेतलं, परंतु आपण जर कृतीवर गेलो नाही तर ते ज्ञान आपल्यापर्यंत राहत नाही, टिकत नाही. एखादी गोष्ट, एखादा इंजिनियर आहे किंवा डॉक्टर आहे, त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून 4 वर्षाचा 5 वर्षाचा तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आपण डिग्री मिळवली. आता डिग्री मिळवल्यानंतर तो डॉक्टर की कधी करेल? का जेव्हा तो प्रॅक्टिस करायला सुरुवात करेल. तो सतत शिकत राहील, त्यातून काहीतरी प्रक्रिया करत राहील आणि त्या करण्यातून मग त्याचा हातखंडा होईल आणि मग तो पेशंटला बरा करेल. पण यदाकदाचित एखादा निष्णांत डॉक्टर, एखादा निष्णांत इंजिनियर त्यांनी डिग्री घेतल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस करणं 4 वर्ष सोडलं समजा. तर तो नंतर ज्यावेळेस परत त्या कामाला सुरुवात करेल त्यावेळेस तो ती डॉक्टरकी आणि इंजिनिअरिंग विसरलेला असेल, तो करू शकत नाही. त्याला परत तेवढेच वर्ष द्यावं लागतील आणि त्यानंतर तो ते करू शकतो. तसंच अध्यात्माचं आहे. याच्यामध्ये सातत्य अत्यंत गरजेचं आहे. आज केलं, उद्या नाही केलं, उद्या केलं, 4 दिवस नाही केलं असं होत नाही. सातत्य आपण जेवणात ठेवतो, अंघोळी करण्यासाठी ठेवतो, काम करण्यात ठेवतो, सर्व काही गोष्टीत सातत्य आपण ठेवतो. एकही दिवस त्याच्यामध्ये खंड पडू देत नाही. तर परमेश्वराचं हे अखंड ज्ञान घेण्यासाठी आपल्याला सुद्धा अखंड प्रयत्न करावा लागेल. तेव्हा तो परमेश्वर आपल्याला ते देईल किंवा त्या परमेश्वराचं हे तत्त्वज्ञान आपल्याला समजेल किंवा कळेल. अन्यथा आपण सर्व घेतलंय, पण आपल्याला काहीच घेतल्यासारखं वाटणार नाही. म्हणून त्याच्यावरती चिंतन हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. आपण जर चिंतन केलं तर चिंता करण्याची काही गरज नाही. कारण परमेश्वर म्हणतात, जे बी करायचंय ते मी करून टाकलंय. आता जे करायचं ते जीवानी करायचंय. जीवानी ठेवलेलं करायचं आणि तेच जर आपण करायला सुरुवात केली, याचा अर्थ आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही. आपण चिंतन करा. त्या चिंतनातून जे परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, समजावलेलं आहे, ते करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातूनच त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेतून जाऊन आपण सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील. आज या प्रश्नपत्रिकेचं चिंतन करत असताना तुम्ही कागदावरती व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्या 3 प्रश्नपत्रिका तुमच्या संग्रही असतील. ही 4थी प्रश्नपत्रिका तुमच्या संग्रही ठेवा. साधू संतांशी या प्रश्नपत्रिकेवरती आपण चर्चा करू शकतो. शक्यतो आपण आपल्या मनाने हे जे सत्संग ऐकल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण इथं तुम्हाला काही कोणी पास नापास करणार नाही. आपलं आत्मचिंतन आपण आपल्या पद्धतीनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याला किती कळतंय, आपल्याला किती समजतंय आणि आपल्याला काय काय करायचंय, काय काय करायचं बाकी ठेवलेलं आहे, याचं आपण टिक मार्क करू शकतो. एखादी काम करत असताना आपण हे केलं, ते केलं, हे बाकी याचं वर्गीकरण जसं करतो, तसं आपण तत्त्वज्ञानाचं वर्गीकरण करू शकतो, की आज मला हे करायचंय, मी केलंय आणि हे मी आता सातत्य ठेवणार आहे करण्यासाठी. पण मला हे करण्याची बाकी आहे आणि मी ते कधी करणार आहे, याचं नियोजन जर केलं तरच ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात. आपण व्यवहारामध्ये नियोजन करतो, कुटुंबामध्ये नियोजन करतो, समाजात फिरत असताना नियोजन करतो. प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं आपल्याला. उठायचं कधी, झोपायचं कधी, जेवायचं कधी, कोणते वेळेस कोणते कपडे घालायचे, प्रवासाला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं प्रवास करायचा, एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असेल तर कोणत्या पद्धतीनं बोलायचं, याचं सारं नियोजन आपल्याकडं असतं. आपल्याकडे नियोजन नसतं, ते फक्त धर्म आणि धार्मिकतेचं. म्हणून धर्म आणि धार्मिकतेचं नियोजन जर केलं तरच आपल्या जीवनाचं भलं होणार आहे आणि तरच परमेश्वर प्राप्ती होणार आहे. ते नियोजन जो करत नाही त्यांनी सर्व नियोजन जरी केलं तर त्या नियोजनाला काही अर्थ नाही, काही उपयोग नाही. आणि म्हणून तुम्ही धर्माचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण खूप भाग्यवान आहात की हे तत्त्वज्ञान आपल्याला खूप सोप्या पद्धतीने भेटतं आहे. पूर्वी हेच तत्त्वज्ञान आपल्याला समजून घेण्यासाठी कितीतरी वर्ष लागले असते. परत या संसार सोडून आपल्याला मार्गांमध्ये जावं लागलं असतं. साधू संतांच्या मार्गांमध्ये राहिल्यानंतर मग आपल्याला तिथून शिक्षण घेता आलं असतं. परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत कळतं आहे आणि यावरती अनेक संभ्रम किंवा अनेक चर्चा किंवा अनेक विचार असू शकतात. परंतु आपल्याला ज्यापासून कळतं आहे ते समजतंय ते आपल्यासाठी योग्य आहे. मग साधन कोणतं आहे असो. आता त्या साधनाच्या माध्यमातून मी तुम्हाला किती सांगायचं
आणि ते तुम्ही किती ऐकायचं, परत ऐकल्यानंतर किती समजणार आहे, हा नंतरचा विषय. हा मला सेन्स असला पाहिजे, की मी काय सांगतोय. मी आत्तापर्यंत जे बी तुम्हाला तत्त्वज्ञान सांगितलं, अत्यंत प्राथमिक स्वरूपाचं, म्हणजे पहिलीतलं, दुसरीतलं, पाचवीतलं, 10वी असं समजा. तर ग्रॅज्युएशनचं तत्त्वज्ञान आपल्याला अजून अभ्यासायचं आहे आणि ते आपण कसं अभ्यासणार, याचं चिंतन, याचा विचार आपण नंतर करू. परंतु सर्वात पहिली सुरुवात आपली कुठून झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे, आपल्यामध्ये कसा आपण बदल घडवून आणला पाहिजे आणि कशा पद्धतीनं अभ्यास आपला असला पाहिजे. आपल्या जीवनाचं जे शेड्यूल आहे, आपल्या जीवनाचं जे नियोजन आहे, हे कसं असलं पाहिजे, यावरतीच आपण चिंतन केलं. आणि परमेश्वर स्पष्ट सांगतात, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे जाणण्याव्यतिरिक्त काही जाणणं नाही. आणि त्याच्याचसाठी परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्याला ह्या चारी पदार्थांवरतीच सांगितलेलं आहे आणि तेच आपण अभ्यासतोय. सर्वात पहिले आपण जनरल नॉलेज पाहिलं, साहित्याच्या अनुषंगाने चिंतन केलं, नंतर जीव पदार्थ बघितला, त्याची उत्पत्ती, त्याचं गुण, त्याचे दोष, त्याच्यामध्ये असलेली सर्व जे स्ट्रक्चर आहे ते बघितलं आणि परमेश्वराला त्याच्याकडून काय अपेक्षा आहे. म्हणजे आपण आपल्याला एकदा कळालो का मग आपल्याला दुसऱ्याला समजून घेणं खूप सोपं होतं. म्हणून परमेश्वराने जीवाला प्रथम जीव सांगितला. नंतर देवता पदार्थ आपण समजून घेतला का ज्या देवतेपासून आपण न तुटल्यामुळं परमेश्वर भक्ती आजपर्यंत करू शकलो नाही आणि म्हणून परत परत आपण जन्ममृत्यू करत आलेलो आहे. तर ते देवता जे स्ट्रक्चर आहे, देवता जे सामर्थ्य आहे, ते आपण बघितलं. त्या अनुषंगाने सुद्धा आपण एक प्रश्नपत्रिका सोडून घेतली. प्रपंच हा खूप खोलात नाही बघितला आपण, परंतु तो विस्ताराला जातो आणि जो प्रपंच व्यक्त स्वरूपी, अव्यक्त स्वरूपी कुठं असतो, कसा कार्य करतो, हे आपण बघितलं. त्याच्यावरती एक प्रश्नपत्रिका बघितली आणि परमेश्वराचं चिंतन आपण शब्दशः बघितलं. सौंदर्य, लावण्य, सौंदर्य शब्दाचा अर्थ बघितला, लावण्य शब्दाचा अर्थ बघितला. तर परमेश्वराचं चिंतन करत असताना शब्दरूपाने परमेश्वर आपल्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि ही जी प्रश्नपत्रिका, ही प्रश्नपत्रिकासुद्धा शब्दरूपाने आपण समजून घेण्यासाठी तयार केलेली आहे. कारण कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रश्न जोपर्यंत आपण प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा आपण देत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातलं मर्म, त्यातली किंमत आपल्याला कळत नाही, समजत नाही. आणि म्हणून प्रत्येक वर्गाला अभ्यासक्रमामध्ये एक प्रश्नपत्रिका असते, एक पेपर असतो, परीक्षा असते. ही आपली जीवनाची परीक्षा आहे. ही आपल्या जीवनाची प्रश्नपत्रिका आहे. ती जोपर्यंत आपण सोडवत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनमुक्ती आपण करू शकत नाही किंवा आपली जीवनमुक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून आजपर्यंत आपण कितीतरी परीक्षा दिल्या असतील, त्या परीक्षेपेक्षा परीक्षा ही सर्वात मोठी आहे आणि आपल्या जीवनातली सर्वात मोठी परीक्षा ही शेवटची व्हावी, याच्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. आणि परमेश्वराची सुद्धा तोच हेतू आहे, तोच कड आहे का ह्या जीवानी कधी मला प्राप्त करतील. कारण परमेश्वर प्राप्ती देण्यासाठी बसलेले, परंतु घेण्याच्या योग्यतेचे आपण आपल्याला बनवावं लागेल. आपल्या मुलाला आपल्याला कलेक्टर बनवायचं आहे, IPS बनवायचं, IAS बनवायचं आहे, सर्व बनवायचं आहे आणि त्यालाही ते व्हायचं आहे. आणि व्हायचं आहे म्हणून लगेच अर्ज केला आणि त्याला लगेच IPS IAS होता येतं का? त्याला त्याचं लायबलता सिद्ध करावं लागेल. त्या प्रोसेसमधून, त्या प्रक्रियेतून जाऊन त्याला ते सिद्ध केल्यानंतर मग त्याला ते पद भेटणार आहे. तसं आपल्याला अच्युत पद, कैवल्याचं पद, परमेश्वर प्राप्तीचं, परमेश्वराच्या आनंदाचं जे पद मिळवायचं आहे, त्याच्यासाठी हा परीक्षेचा 8 तास आहे. आणि ही परीक्षा आपण वारंवार दिलेली आहे अगोदर, परंतु ती नापास होत गेल्यामुळं आपण परत परत जन्माला येतो आणि परत परत ती प्रश्नपत्रिका सोडून परीक्षा देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या जीवनातली ही परीक्षा आता शेवटची व्हावी, शेवटची घडावी आणि ती प्रश्नपत्रिका सोडत असताना आपण त्यात चांगल्या टक्क्यांनी पास व्हावं, हा प्रयत्न जर आपला असेल तर परमेश्वर सहाय्य नक्कीच करतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल मथितार्थ, ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या सत्संगामध्ये हीच प्रश्नपत्रिका उत्तराच्या माध्यमातून आपण त्याचं चिंतन करणार आहोत. याच्यामध्ये अनेक प्रश्नांच्या संदर्भात तुम्हाला संभ्रम असू शकतो, तर त्या उत्तरपत्रिकेच्या वेळेस किंवा पुढच्या सत्संगामध्ये तो संभ्रम नक्कीच तुमचा तुटेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.